चा अर्थ असा जमिनीची सुपीकता वाढवणे जैविक पद्धतीने जमिनीची सुपीकता वाढवणे दॅट इज कॉल्ड ॲज बायोफॉर्टिफिकेशन. कळाला अर्थ? कारण एक शब्दाचा जर अर्थ जर कळाला तर बाकी सगळं ते आर्टिकल आपल्याला समजायला लागतं. लक्षात आलं? म्हणजे बायोफॉर्टिक म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवणं म्हणजे जमिनीची जैविक पद्धतीने न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढवणे. न्यूट्रिटिव्ह म्हणजे काय? पोषक. बरोबर आहे. आपल्याला पोषक द्रव्य जर चांगले मिळाले तर आपली वाढ व्यवस्थित होते. पोषक द्रव्य जर आपल्याला जर व्यवस्थित नाही मिळालं तर आपली वाढ खुंटावते. आणि नंतर दुसरा मुद्दा असा आहे की जमिनीमध्ये सुद्धा जमिनीची जमिनीची पोषकता जर वाढवली तर जमिनीमध्ये त्या ठिकाणी काय पोषक द्रव्य वाढलं तर जमिनीमध्ये असणारं पीक जोमाने वाढतं. जोमाने समझ में आ रहा है ना? जोर से जम के उसका पैदावार बहुत ज़्यादा होती है और जे शेतकऱ्यांना जे अन्न आहे त्या ठिकाणी त्याचा खूप त्या ठिकाणी उपयोग होतो असा त्याचा अर्थ आहे. चला आता त्यामध्ये या ठिकाणी काय म्हणतो बघा. इट इज ए मेथड इन विच क्रॉप आर ब्रीड किंवा कंसामध्ये प्रोड्यूस्ड पिकाला आपण या मेथड प्रमाणे वाढवतो, प्रोड्यूस करतो, निर्माण करतो फॉर हॅव्हिंग हायर लेवल ऑफ विटॅमिन मिनरल फॅट. लक्षात आलं? त्याच्या वाढीसाठी लागणारे जे काही पोषक द्रव्य हे आहेत विटॅमिन आहे त्याचं विटॅमिन आपलं विटॅमिन वेगळं त्याचं विटॅमिन वेगळं त्याचं मिनरल्स वेगळे आपले वेगळे त्याचं अन्न त्या ठिकाणी झालं. त्याचे लागणारे फॅट त्याचे पोषक द्रव्य पाणी आता पाणी तर कॉमन फॅक्टर आला असा त्याचा अर्थ ते सगळं वाढवणे. बरोबर आहे. बेटर दॅट इज म्हणजे त्याला काय म्हणतात बेटर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. बेटर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे चांगलं पोषक द्रव्य त्या ठिकाणी वाढवणे. लक्षात आलं? असा त्याचा अर्थ आहे. ड्यू टू धिस याच्यामुळे प्रॉब्लेम ऑफ मॅल न्यूट्रिशन कॅन बी ओव्हरकम. म्हणजे काय? याच्यामुळे काय होतो? प्रॉब्लेम ऑफ मॅल न्यूट्रिशन म्हणजे उपासमार. जो लोग भूख की वजह से परेशान होते हैं, खाना नहीं मिलता है, उनको खाना मिलता है और मिला भी तो उनका खाना पौष्टिक होना चाहिए, न्यूट्रिटिव व्हॅल्यू बढ़ाने वाला होना चाहिए. बराबर आहे ऐसा. बरं आता हे सांगतो तुम्हाला. आता तुमची मानसिकता आता आपलं पिरियड हे जे आहे ना हे झाल्यानंतर सुद्धा आपण थोडं घेणार आहोत. बरं नाहीतर बरं वाटतं जरा अगोदर सांगितलं तर. नाहीतर सर पिरियड तुमचं झालं की बरं आता दुसरे येणार आहेत मला असं काही नाही. आपण मागून घेतलेलं आहे खूप त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागलेत असा त्याचा अर्थ. चला पुढे. फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह वेर कन्सिडर्ड फॉर द ब्रीडिंग प्रोग्राम. फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह म्हणजे खालील उद्देश साध्य करण्यासाठी हा प्रोग्राम लावला जातो. प्रोग्राम म्हणजे पिकामध्ये उत्पन्न पौष्टिक आहार न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढवणे. आलं लक्षात? असा त्याचा अर्थ आहे. मग ते कोणकोणते नंबर त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट हाय क्वालिटी. त्याच्यामध्ये प्रोटीनची क्वालिटी जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध होणे चांगली व्हॅल्युएबल असणे असा त्याचा अर्थ. लक्षात आलं? प्रोटीन कंटेंट अँड क्वालिटी. प्रोटीनचं कंटेंट म्हणजे त्याच्यात असणारं प्रमाण. प्रोटीनचं चांगलं असायला पाहिजे प्रमाण. आणि मी तुम्हाला सांगतो प्रोटीनचं खूप महत्त्व आहे. प्रोटीनमुळे बॉडी बिल्टअप होते. बॉडी बिल्टअप म्हणजे बॉडीची शरीराची जी बांधणी आपण म्हणतो. आणखी तुम्हाला उदाहरण देतो तुम्हाला माहीत असण्यासारखे. समजा आपल्याला एखादं कुठंतरी मार लागला हात पूर्णपणे त्या ठिकाणी हे सगळं पूर्णपणे याच्यातून म्हणजे मांस पूर्ण निघाला असं करीत जरा त्या व्यक्तीला जर प्रोटीनचे प्रमाण जर दिले तर हे पूर्ण जखम जे आहे ना एवढं लवकर फास्ट रिपेअरिंग होते दुरुस्त. जसं शिलाई करून जसं आपण हे करतो का नाही रिपेअर तशा पद्धतीने त्याची बांधणी होते. लक्षात आलं? ज्या लोकांना मार लागलेला आहे किंवा जखम झालेली आहे जखम दुरुस्त लवकर जर होत नसेल तर अँटीबायोटिक अँटी इन्फ्लेमेटरी तर ड्रग घ्यायचंच.
लक्षात आलं. हे सगळं तर घ्यायचं, मात्र त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणलं तर त्या ठिकाणी काय, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, ते पोषक द्रव्य वाढवणं अतिशय महत्त्वाचं असतं, असा त्याचा अर्थ आहे. कळालं तुम्हाला? राईट. हे तुम्हाला कल्पना असं आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी कल्पना दिली. म्हणून काय, परत त्याच्यानंतर ऑइल कंटेंट अँड क्वालिटी. ऑइल म्हणजे काय? ऑइल म्हणजे त्याच्यामध्ये असणारं त्या ठिकाणी लिक्विड, बरोबर आहे. ऑइल जसं आपण म्हणतो ना फॅटी मटेरियल असल्यासारखं ते कंटेंट ते बरं. ऑइल हे शरीरासाठी आवश्यकही आहे आणि घातकही आहे, बरोबर आहे. विशिष्ट प्रमाणामध्ये चांगलं आहे. हाय त्याची त्या ठिकाणी कंटेंट ते म्हणजे त्या ठिकाणी काय, क्वांटिटी जर जास्त झाली अति तिथे माती, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे नंतर आहे व्हिटॅमिन कंटेंट. व्हिटॅमिनचं प्रमाण वाढवण्यासाठी उपयोगी होतो, बरोबर आहे. व्हिटॅमिन तर आवश्यक आहेत असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट कंटेंट अँड क्वालिटी. मायक्रोन्यूट्रिएंट कंटेंट, सूक्ष्म जी न्यूट्रिएंट जे आपल्याला बॉडीसाठी लागतात त्याचं त्या ठिकाणी ते वाढीसाठी, आणि नंतर त्याच्यानंतर क्वालिटी, त्याची क्वालिटी वाढवण्यासाठी. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, बायोफॉर्टिफिकेशन. म्हणजे हे सगळं बायोफॉर्टिफिकेशन हे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू एका शब्दामध्ये एवढं सगळं आलं. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी एका शब्दात दिलं मी, इन्क्रीज द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ द सॉइल. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपण हे करतो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, बायोफॉर्टिफिकेशन कॅन बी अचीव्ड थ्रू द कॉन्व्हेन्शियल सिलेक्शन ब्रीडिंग प्रॅक्टिसेस अँड ऑल्सो थ्रू स्मॉल आर DNA टेक्नॉलॉजी. आता मला या शब्दावर मी 1 तासाचं व्याख्यान दिलं होतं मी कोरोना व्हायरसच्या संदर्भामध्ये. लक्षात आलं काय म्हणतो? तुम्हाला नाही दिलं अजून, फक्त तुम्हाला माहिती कळवतो. आता हे स्मॉल आर DNA ही टेक्नॉलॉजी काय आहे? नवीन टेक्नॉलॉजी आहे, नवीन टेक्नॉलॉजी. आतापर्यंत आपण काय बघितलं, ते पारंपरिक पद्धतीने येणारे वनस्पती आणि प्राणी आपल्याला जे मिळत होते त्याच्यामध्ये आपण हायब्रिडाइज करून नवीन संकरित जाती मिळवले ना, बरोबर आहे. प्राण्यामध्ये, वनस्पतीमध्ये, भाजीपाल्यामध्ये, फ्रूट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी मिळालेल्या आहेत आपण, बरोबर आहे. आज अन्नधान्यामध्ये बघा, त्याची उत्पादकता जास्त व्हावी, क्वालिटी चांगली व्हावी म्हणून अशा प्रकारचे जाती वाण आपण विकसित केलेले आहेत. लक्षात आलं काय म्हणतो? आणि आता बघा या ठिकाणी हे स्मॉल आर DNA टेक्नॉलॉजी, याला अंडरलाईन करा या शब्दाला. याचा आणखीन मी तुम्हाला विषयात करून टाकतो या ठिकाणी त्याचा अर्थ. स्मॉल आर DNA कॉम्बिनंट, त्याला रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हणतात. स्मॉल आर म्हणजे रिकॉम्बिनंट. रिकॉम्बिनंट म्हणजे काय हो सांगा? रिकॉम्बिनंट म्हणजे काय? म्हणजे काय माहित नाही. हां बरोबर आहे, बरोबर. हां, पुन्हा रिकॉम्बिनंट म्हणजे पुन्हा त्याला कंबाईन करून तयार करणे. आपण इथं कसं तयार केलं इथं कंबाईन करून, कसं काय कंबाईन केलं इथं? आता उदाहरण दिलं होतं, आंब्याचं दिलं होतं व्हरायटीचं मी. छोटा आंबा गोड, मोठा आंबा आंबट, याचं कंबाईन करून काय केलं आपण? पुन्हा कंबाईन करून काय केलं आपण? आंबा तयार केला. कसला आंबा पाहिजे आपण मिळाला आपल्याला? मोठा आणि गोड. हे आपल्याला फायद्याचं. लक्षात आलं? पण तोट्याचंही मिळते त्याच्यात. कोणतं तोट्याचं सांगा? कोण डोक्याला उडत आहे? मी सांगितलं होतं तोट्याचंही काय मिळाली होती आपल्या व्हरायटी. हां, नाही ते झालं, ते वर झालं. आणखीन एक व्हरायटी मिळते आपल्याला. हाँ, देखो जब हम मिला रहे हैं तो अच्छाई के साथ साथ बुराई भी आती है ना, बराबर आहे का? आता नेमकं या व्हायरसचं, कोरोना व्हायरसचं तेच झालं. चीननं तेच केलं. चीननं काय तेच केलं तुम्हाला सांगतो. चांगल्याला आणखीन अधिक चांगलं करता येतं. रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीने वाईटला आणखीन वाईट करता येतं.
पटवून देतो तुम्हाला. तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी, मी तुम्हाला शिकवलं तुम्हाला, बरोबर आहे. तुम्हाला समजायला काही प्रॉब्लेम नाही. काय वाईटला, इथे मोठा आंबा होता, आंबट होता, इथे छोटा होता, गोड होता. आपल्याला व्हरायटी कशी मिळायची होती, मोठा आणि गोड असंही मिळालेली आहे, बरोबर आहे. मोठा आणि गोड आणि छोटा आणि आंबट ही सुद्धा व्हरायटी मिळते. पण आपण ही वापरतो का? नाही वापरत. हे कशासाठी वापरतो? फायद्यासाठी. चीननं हेच केलं, अशी व्हरायटी विकसित केली. आता हे आपण नको म्हणून दुसऱ्याचं नुकसान करायचं म्हणून तर आपण ही वाण देऊ शकतो की, घ्या पेरा तुमच्या शेतात, खराबच आंबे व्हावे, छोटेच व्हावे, तुमचं नुकसानच व्हावं. लक्षात आलं काय म्हणतो? व्हरायटी तर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चांगलंही मिळालं, वाईटही मिळालेलं आहे. कळालं तुम्हाला? म्हणजे अशी वाण ही विकसित केली आम्ही, चांगली आणि खराबी. चांगल्याला आणखीन चांगलं करता येतं, वाईटला आणखीन वाईट करता येतं. ह्या कोरोना व्हायरसच्या बाबतीत चीननं लॅबोरेटरीमध्ये तसं केलं. मात्र जगामध्ये ह्याचा पूर्ण फैलावा झाला, बरोबर आहे. आता कोण काय काय सांगता येतं, कोण कशासाठी, कोण काही लोक कसं माहिती आहे का, कोणाचं भलं व्हावं म्हणून काम करतात, कोणी कोणी म्हणतात सगळ्याचा सत्यानाश व्हा, मला काय करायचं, आमचं तर राज्य चालावं. चीनला वाटलं असेल जगामध्ये अमेरिकेचं वर्चस्व वाढतंय, आमचं वाढवण्यासाठी सगळी अर्थव्यवस्था जगाची कोलमडून टाकू, आपणच वनवे राहू. काय सांगतात, कोण विचार केला असेल तर ती चीननं ह्याच पद्धतीने लॅबोरेटरीमध्ये हे व्हायरसला अशा पद्धतीने घातक आहे तर आणखीन घातक तयार केलं त्याला. आता घातक म्हणजे काय घातक तयार झालं हे सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे, कोरोना व्हायरस, रायनो व्हायरस हे सर्दीचे व्हायरस आहेत. हे दोन्ही व्हायरस कशाचे? सर्दीचे आहेत. पूर्वी सर्दीचा व्हायरसनं माणूस मरत होता का? कधीच मरत नव्हता. मात्र मी तर आताही म्हणतो, आताही मरत नाही म्हणतो. मग तुम्ही म्हणताल कसं मरलं, हे अगोदर सांगितलं मी तुम्हाला. मात्र एक मात्र नक्की आहे की या व्हायरसची फैलाव किंवा मल्टिफिकेशन मात्र जास्त झालं. जी ग्रोथ होऊन त्याची वाढ होऊन कुठेतरी थांबायला पाहिजे, एवढी संख्या त्याची वाढली, एवढी संख्या वाढली, एवढी संख्या वाढली. बरं झालं की व्हायरलचं इन्फेक्शन झाल्याबरोबर माणूस झाल्याबरोबर मरणं झाले, नाही तर व्हायरसनं माणूस मरते. बरं लक्षात आलं, एड्सचा व्हायरस तसंच आहे. वन्स अटॅक डेथ इज सर्टनली. एकदा जर अटॅक आला, फक्त लाईफ त्याचं थोडं पुढं वाढवता येतं आपल्याला, बाकी काहीच करता येत नाही एड्सच्या व्हायरसला. लक्षात आलं, माणसाला मृत्यू हे निश्चय. आता ही परिस्थिती तशी नाही. आणि जे प्रमाण 1-2% जे काही मेलेले ते आपल्या देशामध्ये, जे गळालेले, थकलेले, ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी आहे, जे खूपच त्या ठिकाणी वीक आहे, अशक्त आहेत, तेच गळाले. आता बघा, ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी असेल तर साध्या साधा रोगानेही मरते माणूस. ताकद कमी नसलं तर काय त्या ठिकाणी. लक्षात आलं का? तर आणखीन एक व्हायरस, आणखीन आता काल बातम्यांमध्ये मी जेवताना मी संध्याकाळी टी व्हीवर बघितलं, त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये एक नवीन व्हायरस उद्भवलेलं आहे. आणि आपल्या देशामध्ये तिकडचे विमान इकडे येण्यासाठी थोडंसं त्यांनी प्रिकॉशन घेतलेले आहेत. आणि रात्रीची संचारबंदी केली त्यांनी, बरोबर आहे. रात्री 11 पासून तर 5-6 वाजेपर्यंत. आणि कुठे जे महानगरपालिकेचे शहर आहेत, ते मोठमोठे शहर, कारण तिथं डायरेक्ट विमानाची सेवा असते ना, म्हणून तिथं केलेलं. आपल्याकडं अजून नाही. पण मी अगोदर सांगितलं, भ्यायचंही नाही आणि निष्काळजीपणा नाही राहायचं नाही, बरोबर आहे. मी पूर्वीपासून सांगतो, स्वच्छता हे 90% रोगांना बरं करते. मी पूर्वीपासून सांगतो ना तुम्हाला, आता नाही सांगत, बायोलॉजीच्या शास्त्रातून सांगतो. शरीरामध्ये इम्युनिटी पॉवर राहण्यासाठी मी म्हणतो एक्सरसाइज करा, म्हणतो का नाही? एक्सरसाइज करा, व्यायाम करा, रनिंग करा, वॉकिंग करा, योगा करा, काय करायचं करा, मात्र आयतं बसून राहू नका, हे म्हणतो ना मी. त्याच्यामुळे इम्युनिटी पॉवर वाढते, सहन करण्याची ताकद वाढते. लक्षात आलं काय म्हणतो? मग त्यासाठी आहार पौष्टिक घ्या. आहार पौष्टिक म्हणजे आहार असा घ्यायचा, नॉट लेस नॉट मोर. अन्न कमी खाणे सुद्धा घातक आहे, अन्न जास्त खाणे सुद्धा धोका आहे. म्हणून बॅलन्समध्ये खायचं त्या ठिकाणी. लक्षात आलं काय म्हणतो? ह्या गोष्टीची उपाययोजना करा. एखादा रोग झाला असेल तर त्या ठिकाणी औषधोपचार करा. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हे अगोदरच सांगितलेलं आहे, बरोबर आहे. ह्या गोष्टीचं आपण जर पथ्य पाळलं तर आपल्याला काही होत नाही.
सफैयत सारे बीमारियों को दूर करने की चाबी है। लक्षात आला? इसलिए मैं कहता हूं सुबह में उठने के बाद, फ्रेश होने के बाद पानी नहाना बहुत अच्छी बात है। खाली बघू नका, नाही तर बरोबर आहे। दररोज आंघोळ करणं अत्यंत आवश्यक आहे। कपडे नवीन नवीन वापरा मी म्हणत नाही, मिळाले तर वापरा, नाही तर शिवून बी प्या, घ्याला काय त्याला काय, काही प्रॉब्लेम नहीं। जैसे मिळाले तसे, मिल गया तो आराम से पहनो, नहीं मिले तो सादे में भी कोई कमी नहीं। इंसान की इज्जत और शोहरत कपड़ों से नहीं, उसके कैसे, उसके अखलाक से, उसके तरबियत से, उसके त्याच्या गुणवत्तेने होते माणसाची। लक्षात आलं का म्हणतो? हे अगोदरपासून सांगितलेलं हे नियम। म्हणून जे जुनं ते सोनं, जुनंच आहे आज आपलं। मग जग सगळं परेशान होऊन बसलंय, आपण भी परेशान। लॉकडाऊन 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 लॉकडाऊन। कोण आपल्या गावामध्ये एखादं म्हातारी कोण मेली काय नाही की बिचारी त्या अगोदर गाडलेली, त्याच्यामुळे पूर्ण लॉकडाऊन। देशामध्ये तसं सगळं अर्थव्यवस्था कोलमून पडली। अहो ज्यांचं रोजीरोटीचा व्यवसाय, दररोज हातावर ज्यांचं पोट आहे, त्यांचं कसं व्हावं? बरोबर आहे? काय खाल्ले, कसं राहिले, काही पत्ता नाही। कोण दानशूर किती व्यक्ती किती देतील, कोण कोणाला पुरी होणार त्या ठिकाणी। लक्षात आलं? तर म्हणून या ठिकाणी आता आपल्याला, आता आपलं कॉलेजमध्ये, आपलं कॉलेज सुरू करायचं का ना, किती भीती होती होती की नाही? सगळे दचकत होते, भीत होतं। मला प्राचार्य विचारले, डॉक्टर हे काय विषय म्हणले? हे मला काही चिंता करण्यासारखं नाही, प्रिकॉशन घेतलं चांगली गोष्ट आहे। अगोदरपासूनच सांगितलं मी जुनं नाही सांगितलं तुम्हाला काही, म्हणजे नवीन काही सांगितलं, जुनंच आहे। अगोदर जे सांगितलं तेच सांगितलं तुम्हाला। म्हणून आता हे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी, हायब्रिडायझेशनची मेथड, वेगवेगळ्या पद्धतीच्या मेथड्स आहेत नवीन संकरित जाती तयार करण्याची। चांगल्याला चांगलं, हे वाईटला वाईटचं उदाहरण आहे काही। हे वाईट कोणतं उदाहरण आहे? छोटा आंबा आणि वाईट, छोटा आंबा आणि कडू, म्हणजे काय म्हणतात त्याला, आंबट। छोटा आंबा आंबट, हे काय झालं त्या ठिकाणी? वाईट झालं ना, म्हणजे बरं नाही ना हे। आणि ही व्हरायटी जर आपण विकसित केली तर काय होतं? बरबादीच होते। कशाला राहते माणूस, ते कशाला उत्पन्न मिळते, कशाला खाते कोणी? ते शेतकरी पेरण्यामध्ये, त्याला वागवण्यामध्ये, त्याला लहानाचं मोठं करण्यामध्ये त्यांना बरबाद होऊन जाते। आणि अशा पद्धतीने हे वनस्पतीला मी सांगितलं, प्राण्यांना तसं करता येतं, वनस्पतींना करता येतं, फळांना करता येतं, मायक्रो ऑर्गॅनिझमला सुद्धा करता येतं। लक्षात आलं काय म्हणतो? ही खूप मोठी टिश्यू कल्चरमध्ये करतात। एवढं हे शास्त्र, एवढं डिटेल आहे, हे बायोटेक्नॉलॉजीचा भाग आहे। आता हे शब्द, हे स्मॉल आर डीएनए आल्यामुळे, हे टेक्नॉलॉजी आल्यामुळे मला तुम्हाला सांगावं लागलं। लक्षात आलं काय म्हणतो? आता ते पुढे कुठे आहे का नाही मला माहीत नाही, पण जुन्या अभ्यासक्रमामध्ये होतं। अभ्यासक्रमामध्ये ते रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये जुन्या अभ्यासक्रमामध्ये, म्हणजे चांगलं असं रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीचा वापर करून चांगलं तयार करणे। बात जहन में आ रही है ना आपके सबके? हम तो अच्छा पैदा कर सकते हैं, लेकिन अगर बुरा करना चाहे तो बुरा भी मिल सकता है। बराबर? चीननं तेच केलं, त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये त्या व्हायरसला विकसित केलं। आणखीन खराब आहे तर त्याला आणखीन डेंजर बनवलं गेलं, आणि त्याच्यामुळं डेंजर बनवलं गेलं म्हणजे ह्याचा अर्थ असा की त्याचा मल्टिफिकेशनचा ग्रोथ फार झाला। कधी कधी आपण म्हणतो बघा की या रोगाची साथ चालू आहे, हवेमध्ये बघितलं तर त्याचे स्पोर्स असतं त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ असो। तर या ठिकाणी हे मी तुम्हाला कल्पना दिली, म्हणून या ठिकाणी बघा। त्याच्यानंतर इट फोकसेस ऑन द मेकिंग प्लांट फूड मोर न्यूट्रिटिव्ह ॲज प्लांट ग्रो ऑर डेव्हलप्ड। ज्यावेळेस प्लांट विकसित केली जाते, डेव्हलप केली जाते, त्याच्यामध्ये कसली प्लांट? मोर न्यूट्रिटिव्ह फूड मटेरियल। मोर न्यूट्रिटिव्ह म्हणजे अधिक पोषक द्रव्य असणारं अन्नधान्य। लक्षात आलं काय म्हणतो? ही टेक्निक। त्याच्यानंतर आता बघा, सम एक्झाम्पल ऑफ बायोफॉर्टिफिकेशन्स। आता बायोफॉर्टिफिकेशनचे काय आहेत? काही एक्झाम्पल्स आहेत, काही उदाहरण त्या ठिकाणी। आता बघा, फॉर्टिफाईड मेज हॅव्हिंग twice the amount of amino acid, lysine
ट्रिप्टोफॅन्स. आता अन्नामध्ये आपल्याला अमायनो ॲसिड जे काही पदार्थ जे आपल्याला वाढीसाठी आपल्याला ते वाढता येतात. आता या ठिकाणी बायोफॉर्टिफाईड म्हणजे ह्याचा अर्थ असा या ठिकाणी की त्याच्यामध्ये या ठिकाणी काय इन्क्रीज द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. फॉर्टिफाईड म्हणजे काय इन्क्रीज द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. बायोफॉर्टिफाईड म्हणजे जैविक पद्धतीने न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढवणे. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे पोषक द्रव्य वाढीसाठी लागणारे जे त्याचं वाढवणे असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर बघा व्हीट ॲटलास 66 हॅज ए हाय प्रोटीन कंटेंट. आता गव्हामध्ये ही जी जात जी विकसित केलेली आहे त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात. अँड आयरन फॉर्टिफाईड राईस आणि आयरन सुद्धा त्याच्यामध्ये जास्त. बरोबर आहे. आयरन फॉर्टिफाईड राईस म्हणजे तांदळामध्ये बरोबर हॅज 5 times मोर आयरन आर डेव्हलप्ड. जे आपल्याला मिळतात आयरन त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा 5 पटीने. लक्षात आलं काय म्हणतो एवढं न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढवता येतो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर व्हेजिटेबल क्रॉप्स लाईक कॅरोट पिंचेस हाव मोर विटॅमिन ए अँड मिनरल. बरोबर आहे. कॅरोट म्हणजे गाजर, पिंचेस म्हणजे पालक. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय वाढवता येते विटॅमिन्स आणि न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू खूप वाढवता येतात असा त्याचा अर्थ आहे. गाजरामध्ये विटॅमिन ए असतात आणखीन जास्त वाढवता येतं. पिंचेसमध्ये पालक. आता ज्यांना बघा आणखीन एक सूत्र सांगतो तुम्हाला. आता माहीत असावं काही गोष्टी आपल्याला माहीत असलेल्या सांगतो मला. पालेभाज्या खाणं शरीरासाठी रक्त वाढण्यासाठी चांगलं आहे. लक्षात आलं. आता कधी कधी या ठिकाणी असं होतं की काही आता विशेषतः महिलांचा प्रॉब्लेम असतो. मग ब्लिडिंग वगैरे त्यांना होत असल्यामुळे त्या ठिकाणी मग त्याच्यामध्ये त्यांना डॉक्टर म्हणतात त्यांना तुम्ही पालेभाज्या खाण्यासाठी वाढवा असं म्हणतात. तर मी तो पालक वगैरे खात जावं असं म्हणतात. मी तर म्हणतो की पालक जे आहे ना पालक मिक्सरमध्ये त्या ठिकाणी त्याचा अर्क काढून एक ग्लास अर्धा ग्लास छोटा तरी दररोज प्यावं. तुमच्या शरीरामध्ये रक्त वाढण्याची ताकद निर्माण होते. साध्या साध्या गोष्टी. पण कसं आहे तुम्ही मला काय म्हणता हे जर असं प्या म्हणलं की काय नाही का माय नुसतं पालक प्यायला सांगलं दुसरंच काही म्हणतच नाहीत. नुसतं काय त्या पालकमध्ये गोड ना फेड. पण तोंडाला गोड लागणार नाही मान्य आहे परंतु शरीरामध्ये रक्त वाढवते. आलं लक्षात असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे बघा या ठिकाणी विटॅमिन सी एनरिच्ड बिटर गार्ड टोमॅटो हॅव बीन डेव्हलप्ड बाय IARI. बरोबर आहे. आता याच्यामुळे त्या ठिकाणी विटॅमिन सीमुळे आंबटपणा जो असतो ना तो वाढतो आणि त्याच्यामुळे आपल्याला विटॅमिन सी या पदार्थामध्ये अन्नपदार्थामध्ये या फळभाज्यामध्ये आपल्याला वाढवून त्याचं डेव्हलप करता येतं असा त्याचा अर्थ आहे. ओके. आता त्याच्यानंतर आता पुढचं नंतर नवीन भाग आलेला आहे या ठिकाणी की तो आहे म्हणजे ॲनिमल हजबंड्री. कोणता भाग आहे ॲनिमल हजबंड्री. ॲनिमल हजबंड्री म्हणजे आता पिकांचं आपण बघितलं आता प्राण्यांचं कशाचं अरे हे जे आहे ना हे आपल्या इकडचं हे इन्स्टिट्यूट नाही आहे ते अमेरिकेमधली एक संस्था आहे ती. बरोबर आहे. IARI. आता समजा तुमच्या ह्याच्यामध्ये बघा केमिस्ट्रीमध्ये एक संस्था आहे IUPAC असं काहीतरी सिस्टीम आहे बघा नाम देण्याची ती इंटरनॅशनल युनियन काहीतरी अशा पद्धती मी 12वीमध्ये शिकलेले ते मला फक्त म्हणजे त्यांनी एक नियम तयार केलेले आहेत. काय तयार केले आहेत की या पद्धतीने त्याला नाव देणे नंबरिंग देणे. नाव देणे म्हणण्यापेक्षा नंबर देणे. अगोदर पहिली एक सिलेक्ट चेन निवडायची. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर नंबर देत असताना तो कार्बन आयटमचं त्या ठिकाणी ते 1-2 असं त्या ठिकाणी तशा प्रकारचं आता खूप विकसित असणाऱ्या संस्था आहे ते त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. ओके. आता त्याच्यानंतर आता बघा ॲनिमल हजबंड्री. ॲनिमल हजबंड्री म्हणजे काय प्राण्यांचं सुद्धा आता आपण आता तुम्हाला माहिती आहे आता बघा एक आता आपण शेळी पालन त्याच्यानंतर डेअरी फार्म कुक्कुटपालन हे व्यवसाय किती जोरानं चालू आहेत आता. बरोबर आहे. आता बघा तुम्ही ज्यांना कोणाला माहीत आहे की नाही काही कल्पना नाही. आता बघा कल्पना देतो. कोंबड्यांचा व्यवसाय करणारे लोक आपण समजा घरामध्ये कोंबड्या आपण पोसल्या
बरोबर आहे. त्या कोंबडा पोसली की ते कोंबड्याची पिलं काळजी नाही घेतली तर काय होतं त्या ठिकाणी, ते कोणतं तरी मांजर खाऊन घ्यायचं त्याला, किंवा रोगराई एकदा आली तर ते कितीही 50-60 जरी असले तरी एकदाच मरून पडतात ते. बरोबर आहे. मग ते शेतकऱ्यांना ते परवडणार नाही. बरोबर आहे. आणि शेतकऱ्यांना जर परवडणार नाही तर मग त्या ठिकाणी दुसऱ्यांना त्या ठिकाणी कसं आहे की शेतकऱ्यांना जर परवडत नसेल तर मग शेतकरी लॉसमध्ये येतो. तर म्हणून आधुनिक पद्धतीने काय चालू आहे, डेअरी फार्म चालू, त्याच्यानंतर बकरा फार्म चालू आहे, पॉल्ट्री फार्म चालू आहे, सिल्क वर्मचं फार्म चालू आहे. बरोबर आहे. आणि अशा प्रकारचे हे सगळे जे फार्म्स आहेत, तर या फार्ममुळे काय होतं त्या ठिकाणी कमी वेळेमध्ये कमी जागेमध्ये त्यांना उत्पन्न मिळतो. अहो ते कुक्कुटपालनाचं जे फार्म मी बघितलं त्या ठिकाणी सांगितलेलं, आता आमच्या ते सगळे बांधवांनी टाकलेले, त्याच्यामुळे मला थोडी माहिती मिळाली. नाही तर मी थेरॉटिकली शिकवतो, तुम्ही प्रत्यक्ष मला बघण्याचा युगसुद्धा आला नव्हता. त्यावेळेस बघितलं 45 दिवसामध्ये ती वाहन बॉयलरची पूर्णपणे लहान पिलापासून तर मोठे होऊन मार्केटला विकायला येऊन जातात. लक्षात आलं काय म्हणतो. 45 दिवस म्हणजे काय, काहीच नाही. काही दिवसात फटफट त्या ठिकाणी. आणि त्याची ग्रोथ त्या पिल्लाची बॉयलरची तर 8 दिवसाला अर्धा किलो होते त्यांना. 8 दिवसाला त्याला तेवढं तशा प्रकारचं पौष्टिक आहार आणि त्याच्यामध्ये ते त्याला मिनरल्स विटॅमिन वगैरे अशा प्रकारचं ते आहार आणि इंजेक्शन वगैरे देतात त्याला मायक्रोजमचं रोग होऊ नये म्हणून. तेवढी काळजी घेतली की होतं ते विकसित होते, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आता आपण कोणतेही ॲनिमल हजबंड्री हे शब्द म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काय अशा पद्धतीचा व्यवसाय विकसित करणे हे महत्त्वाचं आहे. आला लक्षात. चला आता ह्याच्यामध्ये मी सांगतो. आता बघा, ॲनिमल हजबंड्री इज ॲन ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस फॉर ब्रीडिंग अँड रेझिंग द लिव्हस्टॉक. लिव्हस्टॉक म्हणजे पशुधन. लिव्हस्टॉक म्हणजे काय, पशुधन. बघा, शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून उपयोगी होतो हा. बरोबर आहे. आता जोडधंदा म्हणजे काय, शेतकऱ्याला डेअरी आहे, दुधांचा म्हशींचा वगैरे म्हैस असेल, गाय असेल. बरोबर आहे. आता जर्सी गायचं तर मोठमोठे फार्म्स आहेत. बरोबर आहे. शेतामध्ये टाकलं की शेतामध्ये जागा रिकामी असते, तिथं शेड टाकले की तिथं जनावरांना चारा शेतातला टाकलं, त्यांना दिलं, दूध काढलं, त्या ठिकाणी मार्केटिंग केली की शेतकऱ्यांना बेनिफिट आहे. बरोबर. आणि शेतीला जोडधंदा म्हणून शासन याला सबसिडी सुद्धा देते, कारण शेतकऱ्यांची बाजू आर्थिक मजबूत होण्यासाठी. असा त्याचा अर्थ आहे. लिव्हस्टॉक इट इज नॉट ओनली ए स्किल ऑफ फार्मर बट ऑल्सो इज मच ए सायन्स ॲज इट ॲन आर्ट. बघा, ही एक सायन्स विज्ञानातली एक कलाच आहे. या कलेच्या माध्यमातून अशा प्रकारचं त्या ठिकाणी काय केलं जातं, त्यांचं सांगोपन करून बेनिफिट केला जातो, असा त्याचा अर्थ आहे. ॲनिमल हजबंड्री डील विथ केअर अँड ब्रीडिंग ऑफ लिव्हस्टॉक लाईक बफोलो, काउज, पिग, हॉर्स, कॅटल, शीप, कॅमल, गॉट एक्सेट्रा. लक्षात आलं. काय काय आलं त्याच्यामध्ये. बफोलो म्हणजे म्हशी आल्या, काव म्हणजे गाई आल्या, पिग म्हणजे डुक्कर. बराबर है. मी माझ्या मनातनं मरत नाही बरं का. नहीं तो तुम म्हणता सर इतना बुरा बुरा बोलते हैं सर, हम तो उसका नाम भी नहीं लेते, तुम बार बार उसका नाम लेते हैं. भाई आप कैसा है, हम नहीं लेते सच है, लेकिन अमेरिकी के अंदर इसके बहुत बड़े बड़े फार्म हैं, लोगों की जरूरत पूरी करते हैं. और अपने पास के डुक्कर कहीं भी गंदगी में लौट के आए वाले वो दिखते हैं अपने को. और वहां के जो डुक्कर अगर आप देखेंगे, बराबर है, तो कैसे अपने पास के गई भी उतने सफेद नहीं रहते इतने. मैं इससे पहले ही बताया आपको. अगं मैं तुझा काही प्रॉब्लेम आहे का, तू परेशान दिसलेस, काहीतरी आहे तुला प्रॉब्लेम, काहीतरी हां काही टेन्शनमध्ये आहेस का तू. नाही ना, तसं वाटलं नाही तर तू शांत बसली ती कसलं तरी गंभीर अशा प्रकारचं. मला वाटलं की बाबा काहीतरी घरात भांडणं पिंडणं झालं काय, की आणखीन कोणाबरोबर भांडण आलं काय, की काही दुःख असं तर चेहऱ्यावर तसं वाटलेलं तसं. बरं का आहे का काही अडचण नाही ना, बरं काय हरकत नाही. हां तसं तिने रूप धारण केली असं वाटतं ते. तसं मी आता स्तब्ध तर राहणार आहे असं काहीतरी. हां काय हरकत नाही. ओके. तरी थोडंसं आता रिलॅक्स होऊन आपण इकडं आपला पिरियडकडं असावं लक्षात. काही प्रॉब्लेम नाही, असू शकतात काही अडीअडचणी. आता कुणाला काही सांगायचं असतं नाही, कशाला बाबा सगळ्यांसमोर
असं वाटतं ते ठीक असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. हां, त्याच्यानंतर हे काय म्हणत होतो मी, घोडा आहे, पिग आहे, कॅटल आहे, जनावर आहे, शिप मेंढ्या, शेळ्या मेंढ्या वगैरे, जे कॅमल्स वगैरे, गॉट वगैरे, हे बकरं वगैरे, हे त्याचं फॉर्म खूप मोठं चालतं. विच आर युजफुल टू ह्युमन. हे सगळे मानवाला फायद्याचे आहेत. लक्षात आलं, हे पाळीव प्राणी आहेत. बरोबर. शेतकरी हा शेतामध्ये व्यवसाय करत करत हे सगळे हे करत असतो, त्याचा जोडधंदा म्हणून त्याचा बेनिफिट होतो, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी, इट ऑल्सो इन्क्लूड, ह्याच्यामध्ये आणखीन इन्क्लूड द पॉल्ट्री फार्म. आलं पॉल्ट्री फार्म, कॉमा, त्याच्यानंतर काय, फिश फार्म, मत्स्य व्यवसाय. जिथे पाणी असेल तर त्या ठिकाणी हा व्यवसाय फिश फार्मचा खूप जोमाने चालतो, असा त्याचा अर्थ. विदाउट वॉटर नो फिश, पाणीशिवाय म्हणजे. त्याच्यानंतर बी किपिंग. बी किपिंग म्हणजे काय, मधुमक्षी पालन. अहो हे व्यवसायाचे खूप चांगले धंदे आहेत हो. मी तर म्हणतो ना, तुम्हाला ह्याची जर टेक्निक ह्याची जर माहिती जर मिळाली ना, तुम्ही शिकून फक्त शेतातच यायचा विचार करता. नको सर नोकरी फिकरी आम्हाला, अरे तुमच्यापेक्षा डबल पगार आहे आम्हाला इथं दाबून मिळणार आहे असं म्हणतात. शेती खूप खूप बेनिफिशियल हो. फक्त शेतीला कसा माहिती आहे का, त्या ठिकाणी घरचा करणारा लागते, आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर शेतीला पाण्याची जोड पाहिजे, आणि एवढं जर जोड राहिलं तर शेती कोणालाच ऐकत नाही. लक्षात आला. अमेरिकेमध्ये 4% लोक शेती करतायत. 4% लोक शेती करून उत्पन्न एवढं जास्त मिळतात, त्या देशाला अन्न पुरेसा होऊन दुसऱ्या देशाला पाठवतात. आणि आपल्या देशामध्ये 70% लोक शेती करून आपल्या देशामध्ये तरी उपासमारीने लोक मरतात. लक्षात आलं काय म्हणतो. त्या आधुनिकतेने काढायला पाहिजे आपण. आधुनिकतेने केले की त्या ठिकाणी ते होते, बेनिफिट होते, नाही असं नाही, खूप चांगलं आहे. पण तो डोकं लढावं लागतं, त्या पद्धतीने कष्ट करायचे. बघा त्याच्यानंतर बी किपिंग झालं. बी किपिंगचं मी काय सांगितलं की उत्पन्नही वाढतं आणि मधुमक्षी पालन. मध मिळतं, मध. लक्षात आलं काय म्हणतो. आणि मधाचा उपयोग खूप खूप ठिकाणी. आता मी ते काही सांगत बसत नाही, ते सांगत बसलं तर आपला वेळ जाणार आहे. आता मध आणखीन बेनिफिट, शेतकऱ्याचं बेनिफिट काय सांगतो या ठिकाणी, जे फुलं येणारे वनस्पती जर शेतीमध्ये जर आपण जर लावले तर त्या ठिकाणी ती मधमाशी काय करते, जिथे फुलं आहेत तिथं जाते. 8 किलोमीटरपर्यंत लांब जाते बरं का, लक्षात घ्या. मी त्याचा अभ्यास केलेला आहे. कुठपर्यंत जाते ती माशी, मधमाशी, ती मध गोळा करण्यासाठी 8 किलोमीटरपर्यंत. कुठं फुल आहे, परत त्याच्यानंतर पाणी कुठं आहे, त्याची उपलब्धता एवढी असल्यानंतर तिथपर्यंत. आणि शेतामध्ये जर आपण जर सूर्यफुलाचं जर पीक जर घेतलं तर काय होते, आम के आम गुटली के दाम. म्हणजे काय, आपल्याला मधुमाशीपासून मधही मिळेल, आणि ती काय करतात माहिती आहे का, मधुमाशी फुलावर गेल्यानंतर पराग सिंचन घडून येतं लवकर. जे आपल्याला सूर्यफूल बघतो का नाही, काही बिया पोंग दिसतात आपल्याला, बघा दिसतात का नाही, कारण फर्टिलायझेशन झालेलं नसतं ते. परागकण त्याच्यावर नाही पडले असतील, बरोबर आहे. मग ते काहीतरी कमतरता. आणि कीटकं जर जास्त जर असले तर त्या कीटकांच्या मार्फत परागसंच होऊन त्या सूर्यफुलामध्ये सर्व बिया पूर्ण, म्हणजे त्या बियानं भरलेल्या आपल्याला पोंग दिसणार नाहीत. पोंग लक्षात येतं ना, पप्पूस जिसको बोलेंगे वो नहीं रह सकते, असा त्याचा अर्थ. म्हणजे काय, एक तर शेतकऱ्याला मधही मिळालं, बियाचं उत्पन्न मिळालं, आणि अशा प्रकारचं खूप असे उत्पन्न आपल्याला घेता येतात. आणि माझं असं म्हणणं आहे, तुम्ही शिकून नोकर होण्यापेक्षा मालक होण्याचं बघा. मी नेहमी म्हणतो, शेतात जाऊन शेतातली आपली शेतं जर असली, पाण्याची उपलब्धता करायची असलं. मग एक लक्षात ठेवा, आणखीन एक सांगतो मला, शेतामध्ये गेलं तर तुम्ही गड्यावर अवलंबून राहू नका बघा. गड्यावर राहलं तर तुम्हाला झोपतेच नाही. काय, मालकाच्या डोक्यात दगडच घालून जाते नंतर. कसं घालता ऐकू तुम्हाला. म्हणून मी म्हणतो की नोकरदार जर मालक जर असला तर गड्याला सगळं माहीत असतं. हे मालक आपलं ड्युटीला जाते, कधी जातं ह्या वेळेमध्ये, आणि खाऊन झोपा, आणि मालक समोर येण्याच्या समोर काम करा फक्त. आणि मालकाला तर मालक आता नोकर झाल्याने नोकर मालक होऊन गेलेलं आहे. मी अगोदरही सांगितलं तुम्हाला, बरोबर. जास्त जोरानं नोकराला बोलता येईना झालं. आता बोललं आपण, नाही मालक हिशेब काढा, हो काही काढा हिशेब. आताच करू नको बाबा, आताच करू नको. त्याच्या हात जोडतो, पाया पडतो, त्याचे हात पाय दाबाची वेळ येते गड्याची, बरोबर आहे का. नाही तर त्यांना लागलीच सोडते त्यांना. आलं लक्षात. आणि मी तर म्हणतो पोरांना, तुम्हाला काय म्हणतो, तुम्ही शेती करा, जरूर गडी ठेवा,
जर गडी जर चकली जर दिला तर तो व्यवसाय तुम्ही त्याला सावरा. आलास तर चांगलं, नाही आलास तर माझं मी करतो. दुसरं गडी शोधेपर्यंत तरी. आलं का लक्षात? तर म्हणून या गोष्टी आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. व्यवसायामध्ये खूप मोठी खोट पडते नाही तर. त्याच्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला मी. हां, पॉल्ट्री फार्मिंग, फिशिंग, बी कीपिंग, बरोबर आहे. त्याच्यानंतर सिल्क वर्म, रेशमी किड्यापासून रेशमी कपडा मिळतो. रेशमी कपडा, रेशमी कपडा तर खूपच कोणाचेच आपल्या अंगावर नाही. रेशमी कपडा ही इकडं एवढं जबरदस्त असतंय की आता आपण कोणतं तरी लग्नामध्ये उत्सवामध्ये वापरतो. माझं तर असं मत आहे, माझं एक मत आहे, एक वेळेस तो कपडा महाग आहे बरं का, मात्र थोडं महाग असतो ते रेशमी कपडा. कोसल्याचं म्हणतो आपण. त्याच्यामध्ये लेडीजला असते, जेंट्सलाही आहेत. पूर्वीची माणसं, जुनी माणसं, म्हातारी माणसं फेटे वापरायची रेशमी. जबरदस्त. उगा लग्नसरामध्ये गेले की त्यांचा फेटा राईट जबरदस्त, त्यांचं पानच फुटून द्यायचं त्याचं. लक्षात आलं? साड्यासुद्धा आहेत, ड्रेससुद्धा आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे. जेंट्सला सुद्धा शर्ट वगैरे म्हणा, असे खूप आहेत कपडे त्या ठिकाणी. आता मला असं म्हणायचं की ते रेशमी किड्यापासून मिळालेलं त्याचं उत्पन्न एवढं चांगलं असतं की त्याच्यापासून सिल्क थ्रेड मिळतो आणि रेशमी कपडा तयार होतो त्या ठिकाणी. लक्षात आलं? तर हे आता खूप अशा वेगवेगळ्या प्रकारचं स्वरूप आहे. आता त्याच्यात मी डिटेल काही नाही सांगणार, ते विनाकारण थोडंसं वाढेल आपलं. म्हणून या ठिकाणी बघा, हां, त्याच्या सेरिकल्चर, त्याच्यानंतर लॅक कल्चर. लॅक माहीत आहे तुम्हाला? तुम्ही बांगड्या वापरतात ना मुली वगैरे, बघा त्याच्यामध्ये लाख वापरतात. ते सोन्यामध्ये सुद्धा लॅक वापरतात. सोनं आता काही मंगळसूत्र वगैरे असेल तर त्याच्यामध्ये वरचं पोंगच असतं, मध्ये लॅक वापरतात ते. आणि तुमची बांगड्या वगैरे असतात ना त्याच्यामध्ये, त्या ठिकाणी महिला वगैरे जे असतात ना ते सुद्धा ते वापरतात त्याच्यामध्ये ते, बरोबर आहे. लॅक म्हणजे ते उपयोगी ठरतो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी एक्सेट्रा इत्यादी. ॲनिमल लाईक हॉनी बीज, असे प्राणी मधमाशासारखे, बरोबर आहे. वर्म, बरोबर आहे. प्रॉन, क्रॅब. प्रॉन म्हणजे आता मासातला एक प्रकार आहे. ते मराठी विद्यार्थ्यांना ते कळणार नाही, उर्दूच्या लेकरांना सांगतो. प्रॉन बोलतो झिंगे, समज में आगा ना? हां, बिलकुल. आहारासाठी ते प्रोटीनयुक्त असतात. खूप प्रोटीन असतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला फिशेस समजा सर्वात मांसाहारी भाग खाण्यासाठी शरीरासाठी कोणता असेल तर फिशेस असतात. बायोलॉजीच्या शास्त्रातून सांगतो, बिकॉज हाय प्रोटीन, बरोबर आहे. त्याच्यानंतर लेस फॅट कमी असतात. इझी फॉर डायजेशन, पचण्यासाठी सुद्धा चांगले असतात. लक्षात आलं का म्हणतो? तर हे डॉक्टरकडे गेल्यानंतर तिथं सल्ला डॉक्टर देतो त्या ठिकाणी की म्हणजे काय खायला पाहिजे काय नाही, ते संदर्भ या ठिकाणी दिले तुम्हाला. त्याच्यानंतर आता इथे या ठिकाणी प्रॉन म्हणजे झिंगे. क्रॅब म्हणजे खेकडे. मग ते म्हणतात सर आम्हाला खेकडे खाऊ म्हणतात. खाऊ नका, ज्यांना खायचं आहे त्याच्यात प्रोटीन आहेत. आता मला जे शास्त्र असेल ते सांगावं लागेल. जे कोणी खाणार नाहीत तर त्यांना कसं तरी वाटतं आहे काय तरी जर सांगतात म्हणून. आता मला इथं आहे हो, मला ते सांगावं लागेल ना, बरोबर आहे का? मग कोणाला ते त्या ठिकाणी जेच त्याचा प्रश्न आहे, कोणाला जे चालतंय त्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु अभ्यासक्रमामध्ये जे आहे मला ते सांगावंच लागणार आहे, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ. म्हणून क्रॅब. बर्ड्स, आता बर्ड म्हणजे पक्षी म्हणजे हे कोंबड्या वगैरे जे आहेत ना ते, असं संदर्भ. फिशेस, बरोबर आहे. पिग्स, कॅटल, शीप अँड कॅमल हॅव बीन युज्ड बाय द ह्युमन फॉर द प्रोडक्ट लाईक मिल्क. हे सगळे प्राणी मानवी उपयोगात आणतात. कशासाठी? मिल्क, एग, मीट, ऊल, हॉनी, सिल्क. मग माणसाला त्याच्यापासून दूध, अंडी, मांस, ऊल म्हणजे ऊलचे ते लोकरीचे कापडं वगैरे आहेत ना, शेळ्या मेंढ्यापासून तयार केलेले, खूप गरम असतात ते ओरिजिनल. हॉनी मध, सिल्क रेशमी धागा, बरं, त्याच्यापासून कपडे. अशा प्रकारचे हे सर्व मानवाला बेनिफिट
उपयोगाचे आहेत, फायद्याचे आहेत असा त्याचा अर्थ आहे. ओके. ड्युरिंग द conventional practice of the animal breeding, just take care is not enough to give maximum yield. जर आपण ह्याची काळजी घेतली नाही तर याचा उत्पन्न आपल्याला तेवढा जास्त मिळत नाही. बरोबर आहे. जेवढी काळजी घेतली, आता तुम्हाला मी सांगतो, आपलं शेत आहे, बरोबर आहे, शेताला जर कंपाऊंड जर असलं आपलं तर दुसरे गुरंढोरं खाणारच नाही. शेतातलं पूर्ण पीक व्यवस्थित येते, बरोबर आहे. आणि जर निष्काळजीपणा करून आपण जर तसंच मोकळं जर सोडलं तर काय होते, सगळं खराब होऊन जातं, गुरंढोरं खाऊन जातं. आता आपण त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. आपण एक झाडे लावायची मोहीम राबवत होतो बघा. शासन म्हणते झाडे लावा, फोटो काढले, पेपरमध्ये दिली, झाडं लावले, झालं, खाऊन पार. 8 दिवसाला काहीच नाही. इथं सुद्धा आम्ही इकडं असं लावले होते त्या ठिकाणी. आता हे मोठे आले तर ते अगोदर आले ते विषय. मग मी म्हणलं झाडं लावण्यापेक्षा झाडं जोपासण्याची अगोदर व्यवस्था करा. त्याला काहीतरी थोडं म्हणजे त्याला बाउंड्री वॉल करून म्हणा, किंवा त्याला त्या ठिकाणी तार म्हणा, त्याची त्या ठिकाणी आणखीन त्याची काय तुम्हाला जाळी लावून म्हणा, ती काळजी व्यवस्थित करा, ते तुम्हाला उपयोगी ठरेल. नंतर त्यापासून झाडापासून आपल्याला खूप काही मिळतं. झाडं हे आपल्याला खूप दाते आहेत, ते दाते आपले अन्नदाते आहेत. वनस्पती लक्षात का म्हणतो, खूप बेनिफिशियल आहे. प्राणीच फायद्याचे असे अशातला भाग नाही, वनस्पतीसुद्धा आपल्याला खूप बेनिफिशियल आहे असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे. Although India and China have 70% of world livestock of the population, भारत आणि चायना जगाच्या तुलनेने 70% पशुधन उपलब्ध करून देणारे आहेत. लिव्हस्टॉक म्हणजे पशुधन 70% जगाच्या तुलनेमध्ये असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर पुढे बघा, 70% of the world livestock population, surprisingly, the productivity serve only 25% of the world farm produce. जगाच्या तुलनेने मात्र आपल्याकडे 25% उत्पन्न होते. किती टक्के? 25% व्हायला पाहिजे जास्त. का जास्त व्हायला पाहिजे? कारण आपल्याकडे आहे ना ते. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सुद्धा सांगितलं, डेन्मार्कचं उदाहरण सांगितलं. डेन्मार्क आपल्याकडून गाई म्हशी घेतलेले आहेत, जगामध्ये दुधाच्या उत्पन्नामध्ये ते नंबर 1 आहेत. का? त्यांनी त्याच्यावर प्रोसेसिंग करून त्यांनी ते ॲड केली. आता प्रोसेसिंग करण्यामध्ये अशाच पद्धतीने त्या ठिकाणी त्याची टेक्निक वापरावी लागते. आणि या पद्धतीने संशोधन करून केले की कोणत्याही गोष्टी सक्सेस आहेत. ओके. त्याच्यानंतर सो प्रोफेशनल अप्रोच इज नीडेड टू बूस्ट ऑफ पॉप्युलेशन. प्रोफेशनल म्हणजे काय? जोपर्यंत आपण व्यावसायिक रूप देणार नाही, धंद्याचं रूप, कमा के हमको उसके पास से पैसा कमाना है, बरोबर आहे. वो 4-2 कोंबड्या, 4-2 काहीतरी घरात शेळ्या मेंढ्या हे केले की त्याच्यानं काही बी मिळत नाही आपल्याला. करायचं असेल तर चांगलंच करायचं आणि त्याची पिल्लं वाढवायचे आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप करून त्या ठिकाणी त्याला आधुनिक पद्धतीने त्याला काय काय लागतं ते लक्ष द्यायचं त्या ठिकाणी आणि त्या पद्धतीने त्यांचं संगोपन करून त्याचा अर्थार्जन करायचं, पैसा कमवणे, बरोबर आहे. अहो घरातल्या घरात बायासुद्धा करतात. तो काय सांगावं, घरातल्या घरात नवरा जर कमवता बाहेर जर गेला ना, पुण्या मुंबईसारख्या घरामध्ये तिथलं बाया घरी बसून राहत नाहीत, आपल्याच भागातले राहतात. खाऊन जावा तुमचं तुम्ही आणा, मला एवढा स्वयंपाक कशाचा काय लावला, किरकिर किरकिर. गडी म्हणला अगं मी लई कमवून आणायला मला मिळणार झालं, घर रोजगारात मिळणार झाले, बरोबर. मग आपल्या काही ग्रामीण भागातल्या बाया शेतामध्ये कामाला जातात, जायलाही पाहिजे, वाईट नाही, वाईट नाही. जहाँ हमें पैसा मिलता है वो ज़रूर काम करना चाहिए, करना चाहिए. पैसा मिळता तो जान धोके में डाल के नाही, जीव धोक्यात घालून नाही म्हणत बरं. नाही तर आमच्या सरांनी पैसा कमावून सांगितलं, कुठे आम्ही फासावर चढायला तयार आहोत आणि पैसा, ऐसा नाही बाबा, ऐसा नाही. जीवाला सुरक्षित ठेवून पैसा कमवणे ही चांगली गोष्ट आहे आणि ते कमवतच राहणे असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे बघा, या ठिकाणी काय म्हणतो,
इट रिक्वायर्स द मॅनेजमेंट प्रोसिजर. मग त्यासाठी काय लागतं? मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन करावं लागतंय. बरोबर, मॅनेजमेंट. लक्षात आलं? हां, ओके, येडे बसल्यासारखं बसू नका, लिहून घेत चला. मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन प्रोसिजर. न्यू टेक्नॉलॉजीज टू बी एम्प्लॉयड इन व्हेरियस फॉर्म सिस्टीम. बघा, फॉर्मच्या सिस्टीममध्ये नवीन सुधारित टेक्नॉलॉजीचा वापर करणे. नवीन सुधारित टेक्नॉलॉजीचा वापर करणे. बरोबर आहे. आणि नंतर काय होतं त्या ठिकाणी? टू एम्प्लॉयड इन व्हेरियस फॉर्म सिस्टीम टू अचीव इम्प्रुव्हमेंट्स क्वालिटी. काय होतं इम्प्रुव्हमेंट? म्हणजे सुधारित क्वालिटी मिळते आपल्याला. बरोबर आहे. टू अचीव म्हणजे मिळकत होणे. टू अचीव द इम्प्रुव्हमेंट इन क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. क्वालिटी मिळते आणि उत्पादनही आपल्याला जास्त वाढतं. इंडस्ट्रियल प्रिन्सिपल्स ऑफ प्रोडक्शन. बघा, इंडस्ट्रियल, आता कारखान्यांचं त्या ठिकाणी तत्व आहे. काय आहे प्रिन्सिपल? काय? प्रोडक्शन, उत्पादन, प्रोसेसिंग, त्याची निगा राखणे, काळजी घेणे, अँड मार्केटिंग आर टू बी एम्प्लॉयड. मार्केटिंग करता यायला पाहिजे. आणखीन ह्या सगळ्या गोष्टीतून आपण जर शिकून जर शहाणे जर झालो ना, तर आपल्याला जर मार्केटिंग जर करता जर आली, मी तर म्हणतो का ही मार्केटिंग करता येणे ही कला आहे. एकदा कला विकसित झाली ना, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे असणारी वस्तू वटने विकणे. वट म्हणजे काय? वजनाने, लाजून नाही. बरोबर आहे. लाजून भिवून नाही. राईट. ते काही का असं ना, साधं का असं ना, त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी एकदा मजेशीर त्याला त्या ठिकाणी म्हणजे त्याला भेटीत दिल्यासारखं हे करणे. आता बघा, आपल्या भागातले काही बागवान लोक असतात. बागवान माहिती आहे ना तुम्हाला? भाजीपाला काहीतरी येतं. आपल्याकडे काही आहेत लेकरं, काही पुरं असतील, काही आहेत का नाही काही? हां हां, बस 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 त्यांच्याकडे तुम्ही फळं द्या विकायचे. आता फळ, आता आपण घरी जर आणलो ना, फळ पिकलेले, आज आणलेले उद्या खराब होतात आपल्याकडं, पिकलेले. कारण आपल्याकडं तसं त्या ठिकाणी त्याची काळजी घेता येत नाही आपल्याला. त्यांनी आणलेला माल शेतकऱ्याकडून आणतात आणि वटनं विकतात. चांगला माल असेल भाव चढून घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर राहिले चला चला बाजूला सारखा, दुसरी उद्या हवा उद्या म्हणतात. हां, म्हणजे काय असतंय? त्यांनी त्या पद्धतीची त्याची काळजी घेतात. बरोबर आहे. भाजीपाला आपल्या घरी आणला असेल तर वाळून जाते, खराब होऊन जाते, पण त्यांनी खराब होत येत नाही. ते मुद्दल काढून, नफा काढून, मग नंतर ती गोष्ट वेगळी. ती अगोदर त्याचं विल्हेवाट व्यवस्थित लावता यायला पाहिजे. राईट. लक्षात आलं? चला पुढे, बस झाला ते. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी, आता नंतर याच्या पलीकडे आणखीन इथे या ठिकाणी सांगितलं मी तुम्हाला. आता मॅनेजमेंट ऑफ फार्म अँड फार्म ॲनिमल्स. जनावरांच्या गोठ्याची देखभाल करणे आणि जनावरांची देखभाल करणे. लक्षात आलं का म्हणतो? मग जनावर सगळे आले. आता आपल्या घरामध्ये कसं असतं तुम्हाला सांगतो, गाई म्हशी जर असल्या, आई वडिलांनी आपल्याला जर सांगितलं अरे वैरण जाता जाता टाकून जा बरं गाईला म्हशीला, म्हणलं आपण काय करतो, आपल्याला होईना म्हणतो अगोदर. तर बरोबर आहे, तुमचं तुम्ही टाका, आपल्याला जमणार काय? ऐकून झालं का रे? बापानं जर जोरानं बोललं का नाही, का रे ऐकून झालं का तुला? हा नाही कुठं म्हणलं, हो 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 टाकू लावच की, हो टाकू लाव. मग ते पेंडी घेते असं लांबून हे वाळून देते. ती म्हैस, ती गाय खायना का राहायना का? एक मुद्दा हा झाला. त्याच्या त्या दावणीमध्ये एक दोन चिपाडं पडतात, बाकी इकडे तिकडे पडतात. ती गाई घाण वगैरे केलेली असते, त्या शेणामध्ये सगळं ते चिपाडं वगैरे खराब होतात. एक चिपाडाचा तुकडा सुद्धा खराब होणे याला म्हणतात व्यवस्थापनाची काळजी घेणे. जनावरांचं घाण त्या गोठ्यामध्ये, त्याचं शेण जरी असलं, त्याची लघवी जरी असली, तर तिथे टिकून न राहता त्याचं विल्हेवाट लावणे त्याला व्यवस्थापन म्हणतात. जनावरांच्या त्या दावणीमध्ये जे त्याचा कडबा असेल किंवा खाद्यपदार्थ असतील, एक सुद्धा थोडा सुद्धा तुकडा असा बाजूला पडता कामा नये अशी काळजी घेणे म्हणजे व्यवस्थापन करणे. लक्षात आलं? जनावरांची व्यवस्थापन मॅनेजमेंट करणे म्हणजे जनावरांना दररोज स्वच्छ धुणे,
बरोबर आहे. जनावरांचा काही रोगराई काही प्रॉब्लेम असेल तर त्याला इंजेक्शन देणे, बरोबर, त्याचा औषधोपचार करणे, या सगळ्या गोष्टी हे काय आहेत, मॅनेजमेंट फॉर्म ॲनिमल्स, हा त्याचा संदर्भ आहे. लक्षात आलं. पुढे बघा, फॉर्म मॅनेजमेंट स्टार्ट फ्रॉम द सिलेक्शन ऑफ हाय यील्डिंग ब्रीड. सुरुवात कशी करायची, आपल्याला त्याचं फॉर्म टाकायचं आहे तर अगोदर आपल्याला हे विचार करावा लागेल, अशी अशी जात तिची आपल्याला वाढवावी लागेल की ज्याच्यापासून आपल्याला त्या ठिकाणी काय मिळेल, ज्याच्यामुळे काय मिळेल, आपल्याला उत्पादन जास्त मिळेल. काय मिळेल आपल्याला, उत्पादन जास्त मिळेल. अशी वाहन आपण विकसित करायला पाहिजे. आता त्याचा आवाज आहे ना, तर काय ना, त्याच्याकडे पुस्तक नाही, काय बी नाही, उगं येऊन बसलेलं बघा काही म्हणल्यासारखं ते. त्या लॉकडाऊनमुळे तर उगं येडं कुत्रं फिरल्यासारखं फिरत होतं तसं बसले ते. आता काय, बरेच पोराकडे पुस्तकं नाहीत. आता मी त्यांना थोडंसं घ्यावं म्हणलं ना धारावर, पण माझं शिकवायचं कमी होईल म्हणून मला त्याची चिंता लागली. बरोबर आहे का, नाही तर घेतो मी, त्याचं काही नाही. आता बरोबर सोडतसुद्धा नाही, एक वेळ जर सुटली तर बरोबर केव्हा ना केव्हा बरोबर घेतो आणि राईट करतो म्हणल्यासारखं. परंतु आता थोडं प्रसंग बघून आता शिकवायचं ते त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आता बघतो नंतर, काही हरकत नाही. ओके, चला पुढे बघा. या ठिकाणी ह्या मॅनेजमेंटमध्ये काय काय आलं आता बघा. या ठिकाणी सप्लाय ऑफ ॲड्युकेट न्यूट्रिशनल सोर्स. सप्लाय ऑफ ॲड्युकेशनल म्हणजे सप्लाय ऑफ काय, पौष्टिक आहार पुरवठा करणे, हे व्यवस्थापनामध्ये येतं. कॉमा, परत त्याच्यानंतर क्लीननेस ऑफ द एन्व्हायरमेंट, त्या गोठ्यातलं वातावरण स्वच्छ ठेवणे, आता सांगितलं तुम्हाला. आणि नंतर आणखीन काय म्हणतात या ठिकाणी, अँड मेंटेनन्स ऑफ हेल्थ, जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे. बरोबर आहे. मॅनेजमेंट ऑफ फार्म ॲनिमल इन्क्लूड व्हेटरनरी सुपरविजन, म्हणजे जनावरांची काळजी घेणं म्हणजे व्हेटरनरी सुपरविजन म्हणजे काय, वैद्यकीय जनावरांचं डॉक्टर आहेत त्याच्याकडून त्याची म्हणजे काय दखल करून घेणे, व्हेटरनरी. लक्षात आलं काय म्हणतो, व्हेटरनरी सुपरविजन, त्याच्यानुसार म्हणजे त्याच्या देखरेखीमध्ये, त्या डॉक्टरच्या देखरेखीमध्ये असावं. वैद्यकीय, व्हेटरनरी म्हणजे पशुवैद्यकीय, वैद्यकीय म्हणलं तर माणसाचं येते ते, इथं जनावरांचं चालू आहे. बरं, पशुवैद्यकीय. त्याच्यानंतर व्हॅक्सिनेशन, रोग होऊन जनावराला औषधोपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणूनच जनावरांना लस दिली जाते. लक्षात आलं. त्याच्यानंतर हाय यील्ड क्रॉसेस ब्रीड डेव्हलपमेंट, अधिक उत्पन्न देणारे त्या ठिकाणी आहे तर ते डेव्हलप करायला पाहिजे. प्रोडक्शन अँड प्रिव्हेन्शन ऑफ प्रोडक्शन अँड प्रिव्हेन्शन ऑफ प्रोडक्ट, डिस्ट्रीब्युशन अँड मार्केटिंग. नंतर काय करायचं त्या ठिकाणी, त्याचं प्रिझर्वेशन, मिळवलेलं उत्पन्न त्याला साठवून ठेवता यायला पाहिजे. आता जनावरांचं दूध आहे, दुधाची व्यवस्थापन करून प्रिझर्वेशन करून ठेवलं तर ठीक आहे, नसेल तर दूध खराब होऊन जाते. ते तुम्ही एक दिवस तसंच ठेवा त्याला, दुसऱ्या दिवशी तर ते पूर्ण खराब होऊन जाते. ते मग त्याची व्यवस्था साठवणूक करता यायला पाहिजे, हे महत्त्वाचं. म्हणून त्याला प्रिझर्वेशन असं म्हणलेलं आहे ऑफ प्रोडक्ट. आणि नंतर डिस्ट्रीब्यूट करणे. आता आपलं ठोंबरे साहेबांचं इथं दूध डेअरीचं त्या ठिकाणी प्रोजेक्ट आहे. बघायला गेलं तर मला एवढंसं त्या ठिकाणी दिसतंय, मात्र यांचं दूध डेअरीचं प्रोडक्ट जे आहे ना, मी बघतो तर त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बरेच ठिकाणी बॅनर लागले त्याचे. लातूरमध्ये बघितले, माझ्या गावामध्ये बघितले, नॅचरल मिल्क प्रोडक्ट म्हणून. आता मी ज्या भागात काम करतो, आता इकडं आपण काम करतो आणि माझ्या गावामध्ये मला त्याचा आनंदच होईल की, म्हणजे एक प्रामाणिक माणूस, कष्ट करणारा, किती ग्रीप घेतली त्यांनी. आता खूप त्यांचं वैशिष्ट्यता, ते काही आपला विषय नाही, पण एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. म्हणजे त्यांचं उपाययोजना त्या ठिकाणी कशा पद्धतीची आहेत तर हे या ठिकाणी सांगितलं. आणि नंतर मार्केटिंग, आणि मार्केटिंग करता यायला पाहिजे. बरोबर, कोण कोण विकणार आहेत, कोण कोण घेणार आहेत, माल आपलं किती घेणार आहेत, अगोदर फिक्स करून टाकायचं, तेवढाच माल त्याच्याकडे पुरवठा करून टाकायचा आणि त्याचं विकून त्याचं मोकळं होते. म्हणजे मार्केटिंगसुद्धा करता यायला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आहे ॲनिमल ब्रीडिंग. ॲनिमल ब्रीडिंग म्हणजे या ठिकाणी काय, आता आपण वनस्पतीमध्ये ब्रीडिंग बघितली, तुम्हाला सांगतो.
ॲनिमलमध्ये ब्रीडिंगसुद्धा करता येतं, बरोबर आहे. चांगले चांगलेचे गुण अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी करता येतं. चला बघा या ठिकाणी, ब्रीडिंग ऑफ ॲनिमल इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ ॲनिमल हजबंड्री. ॲनिमल हजबंड्रीमध्ये ॲनिमल ब्रीडिंग एक खूप महत्त्वाचा भाग आहे. ओके. ॲनिमल ब्रीडिंग एम ॲट इन्क्रीज द इल्ड ऑफ ॲनिमल. काय उद्देश आहे ॲनिमल ब्रीडिंगचा? उत्पन्न वाढवणे प्राण्यांचं, अँड इम्प्रूव्ह द डिझायरेबल क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट. इम्प्रूव्ह द डिझायरेबल क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट म्हणजे काय? या उत्पन्नाची दर्जा चांगल्या पद्धतीचा असायला पाहिजे. इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट. ओके. त्याच्यानंतर आता बघा ब्रीड. ब्रीड शब्द या ठिकाणी आला. काय आहे ब्रीड? म्हणजे त्यांच्यामध्ये क्रॉसिंग करून नवीन व्हेरायटी विकसित करणे. ए ग्रुप ऑफ ॲनिमल रिलेटेड बाय डिसेंट अँड सिमिलर इन मोस्ट कॅरेक्टर लाईक जनरल अपीरियन्स, फीचर, साईज, कॉन्फिगरेशन अँड आर सेड टू बिलॉंग टू द ब्रीड. ज्यांच्यामध्ये या प्रकारचे कॅरेक्टर असतील, अपीरन्स असेल, फीचर असेल, साईज असेल आणि यांच्यामध्ये जे सारखंपण असेल तर त्यांच्यामध्ये ब्रीडिंग करता येतं, संकरित जात तयार करता येतं असा त्याचा अर्थ. ओके. ॲनिमल ब्रीडिंग इज डन फॉर गेटिंग इम्प्रूव्ह द ब्रीड विथ डिझायरेबल क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट अँड टू इन्क्रीज इल्ड ऑफ ॲनिमल. अशा पद्धतीने त्या प्राण्यांचं उत्पन्न जास्त वाढवता येतं. ओके. फुल स्टॉप. डिझायरेबल कॅरेक्टर सच ॲज इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ मिल्क. डिझायरेबल कॅरेक्टर म्हणजे कोणते? त्यापासून आपल्याला मिल्क वाढवता येतं. हाय क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, उच्च दर्जाचा प्रोडक्ट मिळणे. हाय क्वालिटी ऑफ मीट और मॅक्झिमम इल्ड ऑफ द एग्ज पर इयर एक्सेट्रा. प्रत्येक वर्षी त्या पिलामधून किंवा त्या पिला म्हणण्यापेक्षा आता फोन स्वीकारणार नाही, आराम करा तुम्ही म्हणा होता. मग काय ते कामाच्या वेळेस नाही ते. हां चला पुढे म्हणत होतो मीट और मॅक्झिमम इल्ड एग्ज पर इयर. प्रत्येक वर्षी आपले कुक्कुट जे पालन आपण करतो की आपल्या कोंबड्या काय करतात माहिती आहे का? मला वाटतं की महिनाभर का नाही की 20 दिवस अंडी दिले की 1.5 महिना खुडूक राहतात, माहीत आहे ना, न अंडी देण्याचा कालावधी. बरोबर. आपल्याला काय पाहिजे? उत्पन्न पाहिजे हवं. कंटिन्यू दररोज आपल्याला अंडा देणारी कोंबडी पाहिजे. लक्षात आलं? सोन्याचा अंडा म्हणत नाही बरं का. हां नाहीतर म्हणताल तुम्ही सोन्याचं, पण सोन्याचा अंडा होऊ शकते. तसं जर उत्पन्न जर मिळवलं ना तुम्ही, सोनं कमवल्यासारखं आहे ते. चला पुढे. आर नेसेसरी अचीव थ्रू द ॲनिमल ब्रीडिंग. या ॲनिमल ब्रीडिंगच्या माध्यमातून अशा प्रकारचं मिळकत करता येतं आपल्याला. मिळकत म्हणजे उसके पास से हासिल करना, मिळवणे ॲनिमल ब्रीडिंगपासून. ॲनिमल ब्रीडिंग कशासाठी करतो आपण? आपल्या फायद्यासाठीच ना, आपली उत्पादकता वाढवण्यासाठी. आणि आपल्यापासून उत्पादकता वाढवून आपल्याला पैसे कमर्शियल म्हणजे व्यवसाय असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे. कॅन यू टेल, हे तुम्ही सांगू शकताल का म्हणतंय. फाइंड आउट द नेम ऑफ द कॉमन ब्रीड ऑफ कॅटल. कॅटलमध्ये जनावरांमध्ये ब्रीड केलेल्या जातींचे नाव सांगता येतात आपल्याला. गाईमध्ये म्हणजे जर्सी गाय वगैरे, बरोबर. आणखी कोणतं खूप आपल्याला सांगता येते. पॉल्ट्री इन द फार्म, बरोबर आहे, फाउंड इन युअर एरिया. तुमच्या भागामध्ये असणारा पॉल्ट्री फार्मचे त्या ठिकाणी कोंबड्यांचे जे आहेत ना, बॉयलरची जात आहे. आणि त्याच्यानंतर पॉलीरॉक माउथ आहे, बरोबर आहे. अशा प्रकारची खूप आपल्याला जाती त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात त्या ठिकाणी. ब्रीड कॅन बी ऑफ 2 मेन स्टेप्स, इन ब्रीडिंग आणि आउट ब्रीडिंग. इन ब्रीडिंग म्हणजे त्याच्या स्पेसीजमध्ये होणारी ब्रीडिंग, आउट म्हणजे बाहेरची स्पेसीज. लक्षात आलं का म्हणतो. त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय होतं की त्याची जात, त्याची वाण आपल्याला चांगल्या अशा पद्धतीची आपल्याला मिळू शकते असा त्याचा अर्थ आहे. ओके. तर असं मला असं वाटतं की थोडं इथं आपण थांबू आहे की नाही. लई खुश होतो. हो हो हो. हे याच्यासाठी थांबतो
कारण आता हा ब्रीडिंगचा भाग तुम्हाला सलग नंतर शिकवतो असा त्याचा अर्थ आहे. आता मला